कितीही जुना वांग असू द्या, तो कायमचा घालवण्यासाठी काय करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक महत्त्वाची टिप, जी जुन्यातील जुना वांग घालवण्यासाठी नेहमीच सर्वात इफेक्टिव्ह ठरते. मित्रांनो, वांग किंवा मेलाझ्मा म्हणजे त्वचेवर, विशेषतः चेहऱ्यावर, गाल, नाक, कपाळ किंवा ओठांच्या वरच्या भागावर दिसणारे काळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग आहे. हे डाग त्वचेतील मेलॅनिन हे रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे निर्माण होतात. साधारणपणे हे डाग हळूहळू गडद होत जातात, त्यामुळे त्वचेचा रंग असमान दिसू लागतो. ही एक सामान्य पण दीर्घकाळ टिकणारी त्वचेसंबंधी समस्या आहे, जी विशेषतः महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. मित्रांनो, वांगामागचे कारण आणि त्यावरचे उपाय हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, वांग आणि त्वचेवर दिसणारा काळपटपणा हा केवळ बाह्य सौंदर्याशी संबंधित प्रश्न नसून तो आपल्या त्वचेच्या आत चालणाऱ्या प्रक्रियांचा परिणाम असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सूर्यप्रकाशाची असते. जेव्हा त्वचा सतत आणि जास्त प्रमाणात सूर्याच्या संपर्कात येते, तेव्हा शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन ह्या रंगद्रव्याचे उत्पादन वाढवते. हे मेलॅनिन त्वचेला हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवण्याचे काम करते, पण त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्वचेवर काळे किंवा तपकिरी डाग दिसू लागतात. विशेषतः उन्हाळ्यात किंवा दुपारच्या तीव्र उन्हामध्ये सनस्क्रीन किंवा संरक्षणाशिवाय बाहेर पडल्यास ही समस्या अधिकच वाढते. मित्रांनो, हळूहळू हे डाग अधिक गडद होत जातात आणि त्वचेचा रंग असमान दिसू लागतो. त्यामुळे सूर्यप्रकाश हा वांग निर्माण होण्यामागील सर्वात प्रमुख आणि थेट कारण मानला जातो. याचबरोबर हार्मोनल बदल हे देखील ह्या समस्येचे एक महत्त्वाचे कारण आहे, विशेषतः महिलांमध्ये. गरोदरपणाच्या काळामध्ये शरीरात होणारे बदल तसेच गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर यामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं. त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. या बदलांमुळे मेलॅनिनचे उत्पादन अनियंत्रितपणे वाढते आणि चेहऱ्यावर मेलाझ्मा किंवा वांग तयार होतात. काही वेळा हे डाग तात्पुरते असतात आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर कमी होतात, पण अनेक वेळा ते दीर्घकाळ टिकतात. याशिवाय थायरॉइड सारख्या काही आरोग्य समस्यांमुळेही त्वचेचा रंग बदलू शकतो आणि काळपटपणा वाढू शकतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना केवळ बाह्य उपचारांवर लक्ष केंद्रित न करता शरीरातील हार्मोनल संतुलन देखील समजून घेणे आणि त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरे आणि तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील सवयी आणि स्किन केअर मधील चुका. अनेक जण नियमितपणे सनस्क्रीन वापरत नाही किंवा त्वचेला सूट न होणारी निकृष्ट दर्जाची कॉस्मेटिक्स वापरतात, ज्यामुळे त्वचेवर हळूहळू दुष्परिणाम दिसू लागतात. त्वचेची योग्य स्वच्छता, मॉइश्चरायझिंग आणि संरक्षण यांचा अभाव असल्यास त्वचा निस्तेज होते आणि काळपटपणा वाढतो. त्याचबरोबर तणाव आणि अपुरी झोप हे देखील मोठे कारण ठरतात, कारण ह्यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते आणि त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. सततचं टेन्शन घेणं, मानसिक थकवा आणि अपुरी विश्रांती ह्यामुळे त्वचेची पुनरुत्पादन प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे डाग अधिक स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे वांग कमी करण्यासाठी फक्त बाह्य उपाय पुरेसे नसून योग्य जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि नियमित स्किन केअर यांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, वांग किंवा त्वचेवरील काळपट डाग ही समस्या अनेकांना त्रासदायक वाटते, पण त्यावर उपाय शोधण्यासाठी नेहमी महागडे उपचारच करावे लागतात असे अजिबात नाही. आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांमध्ये त्वचेचा रंग सुधारण्याची आणि डाग हळूहळू कमी करण्याची क्षमता असते. यामध्ये सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबू आणि मध यांचा वापर. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेवरील काळेपणा हलका करण्यात मदत करतात, तर मध त्वचेला ओलावा देऊन तिला मऊ आणि निरोगी ठेवते. या दोघांचे मिश्रण त्वचेवर लावल्याने केवळ डाग कमी होत नाही, तर त्वचेचा नैसर्गिक ग्लो देखील वाढतो. यासाठी लिंबाचा रस आणि मध समान प्रमाणात मिसळून ते डागांवर लावावे. सुमारे 15 मिनिटे तसेच ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवावे. याचा नियमित वापर केल्यास काही आठवड्यांतच त्वचेतील फरक जाणवू लागतो. त्याचप्रमाणे बटाट्याचा रस हा देखील एक अतिशय प्रभावी उपाय आहे. बटाट्यामध्ये असलेले एन्झाईम्स आणि नैसर्गिक ब्लिचिंग घटक त्वचेचा रंग हलका करण्यासाठी मदत करतात. बटाटा किसून त्याचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा टोन सुधारतो आणि डाग कमी होण्यास मदत मिळते. मित्रांनो, हा उपाय संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित मानला जातो, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी तो उपयोगी ठरतो. याशिवाय पारंपरिक आयुर्वेदिक घटकांमध्ये हळद आणि बेसन यांचा समावेश होतो, जे त्वचेच्या समस्यांवर अत्यंत प्रभावी मानले जातात. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेतील सूज कमी करून तिला निरोगी बनवतात,
तर बेसन त्वचेची खोलवर स्वच्छता करून मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेचा रंग उजळवते. या दोघांचा एकत्रित वापर केल्यास त्वचेवर जमा झालेली घाण, तेलकटपणा आणि काळपटपणा कमी होतो. यासाठी 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी किंवा दूध मिसळून एक पेस्ट तयार करावी आणि ती चेहऱ्यावर लावून काही वेळाने धुवावी. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास त्वचा अधिक स्वच्छ, उजळ आणि तजेलदार दिसू लागते. यासोबतच कोरफड म्हणजेच ॲलोवेरा हा एक नैसर्गिक चमत्कार मानला जातो. कोरफडीमध्ये त्वचेला शांत करणारे आणि पुनरुज्जीवित करणारे गुणधर्म असतात. ताज्या कोरफडीचा गर रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेतील काळपटपणा कमी होतो, त्वचा हायड्रेट राहते आणि नवीन पेशींची निर्मिती सुधारते. मित्रांनो, हा उपाय विशेषतः संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह आणि कोरड्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. या व्यतिरिक्त बदामाचे तेल हे देखील त्वचेच्या काळपटपणावर एक प्रभावी उपाय म्हणून ओळखले जाते. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेचे पोषण करून तिची दुरुस्ती करते आणि डाग हलके करण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी काही थेंब बदाम तेल डागांवर हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळतं, ज्यामुळे हळूहळू त्वचेचा रंग सुधारतो. ह्या सर्व उपायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते नैसर्गिक, सुरक्षित आणि सहज उपलब्ध आहे. पण मित्रांनो, ह्या उपायांचा परिणाम लगेच दिसत नाही. त्यामुळे नियमितता म्हणजेच कन्सिस्टन्सी आणि संयम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची त्वचाही वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी तो आपल्या त्वचेला सूट होतो का हे तपासणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने आणि सातत्याने हे उपाय केल्यास वांग आणि काळपटपणा कमी होऊन त्वचा अधिक निरोगी, उजळ आणि आकर्षक दिसू लागते. मित्रांनो, वांग किंवा त्वचेवरील काळपट डाग कमी करण्यासाठी केवळ घरगुती उपाय पुरेसे नसतात, तर दैनंदिन सवयींमध्ये योग्य बदल करणेही तितकेच आवश्यक असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीनचा नियमित वापर. जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर पडता तेव्हा SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेला सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे, कारण तो तुमच्या स्किनला हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण देतो आणि मेलॅनिनची वाढ नियंत्रित ठेवतो. सनस्क्रीन जर वापरलं नाही तर कितीही उपचार केले तरी त्याचा परिणाम कमी होतो. यासोबतच पुरेसं पाणी पिणं देखील अत्यंत गरजेचं आहे. दिवसातून साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिण्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि त्वचा आतून स्वच्छ आणि तजेलदार राहते. पाण्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी, निस्तेज आणि अधिक काळपट दिसू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे ही एक सोपी पण प्रभावी सवय आहे. मित्रांनो, ह्याशिवाय संतुलित जीवनशैली ठेवणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. पौष्टिक आहार, ज्यामध्ये फळे, भाज्या, प्रोटीन आणि आवश्यक जीवनसत्वे असतात, त्वचेला आवश्यक पोषण देतो आणि तिची दुरुस्ती करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण झोपेमुळे त्वचेची पुनरुत्पादन प्रक्रिया सुधारते आणि नैसर्गिक चमक टिकून राहते. त्वचेची स्वच्छता राखणे ही देखील एक मूलभूत पण प्रभावी सवय आहे. दिवसातून किमान 2दा सौम्य क्लिन्झरने चेहरा धुतल्यास धूळ, तेलकटपणा आणि घाण दूर होते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. पण मित्रांनो, कोणताही घरगुती उपाय किंवा नवीन प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्वचेला कोणतीही ॲलर्जी किंवा त्रास होणार नाही. आणि जर वांग खूप जास्त प्रमाणात असेल किंवा घरगुती उपायांनी फरक जाणवत नसेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा म्हणजेच डर्मॅटोलॉजिस्टचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वांग म्हणजे काय, त्यामागची खरी कारणं कोणती आहे आणि ते नैसर्गिक पद्धतीने कमी करण्यासाठी कोणते सोपे पण प्रभावी उपाय करता येतात हे सविस्तर जाणून घेतलं. लक्षात ठेवा की कोणताही उपाय 1-2 दिवसांमध्ये चमत्कार घडवत नाही, पण जर तुम्ही नियमितपणे योग्य स्किन केअर, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैली पाळली तर नक्कीच तुमच्या त्वचेत सकारात्मक बदल दिसायला लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम आणि सातत्य. ह्या 2 गोष्टी पाळल्या तर कितीही जुना वांग असला तरी हळूहळू कमी होऊ शकतो. त्यामुळे आजपासूनच ह्या सवयी आपल्या आयुष्यामध्ये आणा आणि तुमच्या त्वचेला नॅचरली हेल्दी आणि उजळ बनवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या आरोग्य बीट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही महत्त्व देत असतो. तसेच तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील मला नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन आणि उपयुक्त विषयासोबत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि तुमच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.